नमस्कार मित्रांनो, झी मराठी वाहिनीवर 3 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी एक मालिका यायची आणि ती जेव्हा मालिका ऑन एअर यायची म्हणजेच टीव्हीवर दिसायची तेव्हा बाकी सगळ्या मालिका फिक्क्या पडायच्या। आणि आजच्या काळातल्या ज्या स्टार प्रवाहाच्या मालिका जे ट्यू करतात ना की टीआरपी रेस मध्ये आमच्याच टॉप 5 मालिका आहेत, तर ह्या मालिकेसमोर ती मालिका कुठंच नव्हत्या आणि ह्या मालिकेचं नाव होतं देवमाणूस। हो मित्रांनो, झी मराठीवर असलेली देवमाणूस ही मालिका 10:30 वाजता यायची आणि ही मालिका जेव्हा टीव्हीवर यायची तेव्हा टीआरपी रेस मध्ये ही मालिका नंबर 1 लाच राहायची आणि ह्या मालिकेने झी मराठीवरच्या सगळ्या मालिकेचे विक्रम तोडून टाकले होते। पण मित्रांनो, जशी देवमाणूस ही मालिका देवमाणूस 2 या रूपाने संपली, त्यानंतर अशी एक पण मालिका झी मराठीवर आली नाही जिने की स्टार प्रवाहाच्या मालिकेचा टीआरपी आणि रेकॉर्ड मोडला। पण मित्रांनो, त्याच्याबद्दलच डोकं चालून झी मराठीवर वाल्यांनी खूप विचार केला, विवश केला आणि त्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला की देवमाणूस मालिका ही परत आपण झी मराठीवर आणायची। तर मित्रांनो, त्याचमुळे आपल्याला आता देवमाणूस 3 म्हणजे देवमाणूस मध्यांतर ही मालिका परत एकदा झी मराठीवर बघायला भेटणार आहे। तर तुम्हाला खूप प्रश्न असतील की ह्या मालिकेमध्ये मुख्य रूपाला कोण असेल, तर मित्रांनो नेहमीसारखं ह्या मालिकेला मुख्य रूपाला असणार आहे किरण गायकवाड। हो मित्रांनो, अजित कुमार देव याची भूमिका करणारा किरण गायकवाड हाच देवमाणूस 3 मध्ये मेन रोल करणार आहे। तर मित्रांनो, ह्या मालिकेची एक स्पेशालिटी पण आहे की हिंदी मध्ये काम करणारी एक अभिनेत्री जिने की हिंदी सिरियल मधली सगळ्यात फेमस मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधली मेन कॅरेक्टर दया भाभी ही पण आता काही काळासाठी काही महिन्यांसाठी देवमाणूस 3 मध्ये रोल करणार आहे। तिची मराठी कच्ची आहे पण ती हिंदी मराठी कच्ची मिक्स करून ही भाषा बोलणार आहे आणि तिचा स्पेशल रोल आपल्याला देवमाणूस 3 या मालिकेत बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, दया भाभी म्हणजे दिशा वकानीला घ्यायचं कारण असं होतं की तारक मेहता ही जी मालिका आहे खूप गाजलेली मालिका आहे आणि दिशा वकानी तिकडे जायला पण तयार नव्हती, पण तिला देवमाणूस यांच्या प्रोड्युसरनी कसं सांगून कसं पटवून आता देवमाणूस 3 मालिकेमध्ये काही काळासाठी बोलावलं गेलेलं आहे। तर मित्रांनो, स्पेशल गिफ्ट असं आहे की दिशा वकानी ही काही वेळासाठी देवमाणूस 3 मालिकेत काम करणार आहे। तर मित्रांनो, देवमाणूस 3 मालिकेत जेव्हा तुम्ही प्रोमो बघितला तेव्हा प्रोमो मध्ये हे सांगण्यात आलं किंवा हे दाखवण्यात आलं आहे की एक टेलर एक साडी किंवा कपडा शिवत असतो आणि त्या कपड्यावर देवमाणूस असं लिहिलं जातं, म्हणजे देवमाणूस मालिका ही लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की देवमाणूस 1 गाजली होती, देवमाणूस 2 गाजली होती, पण देवमाणूस 3 कितपत गाजेल की नाही, तुम्हाला काय वाटतं? आणि झी मराठी हे स्टार प्रवाहावरच्या मालिकांचा रेकॉर्ड तोडेल की नाही, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।